आणि सध्या रुपाली ठोंबरे पाटील फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रुपाली ताई, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करतायत। काल मरीन ड्राईव्ह पोलिसात शाब्दिक वाद झाल्याचं आपण पाहिलं होतं। आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करून घेतली जाईल असं वाटतंय का? एक लक्षात घ्या, काल जेव्हा मरीन ड्राईव्हला पोलीस कंप्लेंट द्यायला गेले होते तेव्हा पोलिसांनी ती कंप्लेंट घेऊन 0 नंबरनी बारामतीला देणं गरजेचं होतं। परंतु पोलिसांचा तिथे निष्काळजीपणा दिसलेला आहे। जे पोलीस कायद्याचे रक्षक आहेत त्यांनी जर आमदारांची तक्रार जी पुराव्यानिशी त्यांनी दिलेली आहे ती पण राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांच्या अपघाताची तक्रार मरीन ड्राईव्हचे पोलीस जर नाकारत असतील याचाच अर्थ की त्यांचं आणि त्या दोषी जे काही गुन्हेगार आरोपी आहेत त्यांचं कुठेतरी संगनमत आहे हे जाहीर होतं। आणि ती आमदार रोहित पवार जी तक्रार देत आहेत ती कायद्याने पोलिसांना घेणं बंधनकारक आहे। ती 0 नंबरनी ते पाठवू शकत होते, त्यांनी नाही घेतली। ठीक आहे, बारामती पोलीस स्टेशनच्या पीआयला किंवा तिथले जे एसपी आहेत त्यांना ती तक्रार घ्यावी लागणार आहे। आणि डीजीसीए म्हणजे काय फार कायद्याच्या बाहेरचं नाहीयेत। त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी VSRला विमानांवाल्यांना ज्यांना ज्या काही परमिशन्स दिलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम हे कायद्याने पोलिसांनी करणं बंधनकारक आहे। नक्कीच रुपालीताई, त्यामुळे पोलीस आज नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।